संक्षिप्त योग रामायण. मूळ इंग्रजी लेखक पराग विजय गंधे. मराठी अनुवाद दिलीप अंबिके व डॉक्टर पुष्पलता इनामदार. वाचन अपर्णा जोग. श्रीराम श्रीराम श्रीराम. भाग 44. श्रोते हो, आपण मागच्या 43व्या भागापासून इंद्रजिताविषयी काही माहिती जाणून घेत आहोत. वाल्मिकी रामायणामध्ये इंद्रजित हे एक महत्त्वाचं पात्र आहे. आपण हे बघितलं की इंद्रजिताला ब्रह्मदेवाचं वरदान होतं. ते वरदान असं होतं की आजच्या काळात सांगायचं झालं तर स्मार्टफोनची बॅटरी कशी काम करते त्या पद्धतीत ते वरदान आठवण करून देणारं होतं. म्हणजे इंद्रजिताला त्याची मायावी शक्ती दरवेळी होम हवन करून प्राप्त करून घ्यावी लागायची आणि ती शक्ती वारंवार संपुष्टात यायची. शक्ती संपुष्टात आली की पुन्हा होम हवन करून पुन्हा तो ती प्राप्त करून घ्यायचा. त्यानंतर आपण हेही बघितलं की जी वस्तुस्थिती आहे तीच कशी वरदान किंवा शाप बनून येते. युद्धकांडातल्या 85व्या सर्गातल्या 22व्या श्लोकात श्रीराम लक्ष्मणाला आज्ञा देतो की हनुमानासह सगळी वानरसेना घेऊन जा आणि इंद्रजिताचा वध कर. इंद्रजिताने वानरसेनेचा खूप विध्वंस केला आहे. खरं तर श्रीराम सर्वश्रेष्ठ सामर्थ्यशाली योद्धा आहे. त्याने इंद्रजिताचा वध करायला जायला हवं होतं, परंतु तो गेला नाही. त्याऐवजी त्याने लक्ष्मणाला इंद्रजिताचा समाचार घ्यायला सांगितलं. जरी इंद्रजिताची मायावी शक्ती कार्यरत नव्हती तरी तो स्वतःचं संरक्षण उत्तम प्रकारे करतो. राक्षस सेना त्याला घेरून त्याचं संरक्षण करत असते. शिवाय गुहेमध्ये त्यांनी हवेतून उडत जाणारा मायावी घोडा सज्ज ठेवला होता. तशी वेळ आलीच तर त्यावर बसून तो स्वतःची सुटका करून घेणं त्याला सोपं होतं, असा त्याचा उद्देश होता. त्याला स्वतःची कमजोरी माहितीये, त्यामुळे सगळ्या शक्यतांचा विचार करून त्याने स्वतःची काळजीही घेतलेली होती. युद्धकांडातल्या 86व्या सर्गातल्या 2ऱ्या, 3ऱ्या, 4थ्या आणि 5व्या श्लोकात विभीषण लक्ष्मणाला सांगतो की तू राक्षस सेनेकडे लक्ष देऊ नकोस, सगळं लक्ष इंद्रजितावर केंद्रित कर. त्याला होम पूर्ण करण्याची आणि अदृश्य होण्याची संधी देऊ नकोस. विभीषण असं सुचवतो की हनुमान आणि इतर सेनेला राक्षसांची युद्ध करू दे, म्हणजे इंद्रजिताच्या यज्ञात अडथळा येईल. युद्धकांडातल्या 86व्या सर्गातल्या 34व्या श्लोकात जेव्हा इंद्रजित हनुमानाशी लढतो तेव्हा विभीषण लक्ष्मणाला सांगतो की त्याने इंद्रजिताशी युद्ध करावं, असा उल्लेख आहे. त्यानंतर युद्धकांडातल्याच 87व्या सर्गातल्या 6व्या श्लोकामध्ये विभीषण लक्ष्मणाला ती जागा पुन्हा दाखवतो जिथे इंद्रजित होम हवनाचा विधी करत असतो. तो लक्ष्मणाला तिथे जाऊन इंद्रजिताला ठार करावं असं पुन्हा पुन्हा सांगतो. विभीषण लक्ष्मणालाच इंद्रजिताला ठार कर असं सारखं सांगतोय, यामागे काहीतरी कारण निश्चितपणे असलं पाहिजे. या लढाईच्या आधी सुद्धा 84व्या सर्गातल्या 18व्या श्लोकामध्ये विभीषणाने लक्ष्मणाला मुद्दाम सांगितलंय की लक्ष्मणा, तू इंद्रजिताला ठार कर. अखेर लक्ष्मणाला विभीषणाचा मुद्दा समजतो आणि तो इंद्रजिताशी युद्ध करतो. परंतु युद्ध सुरू होण्यापूर्वी लक्ष्मण इंद्रजिताला सगुण आणि धार्मिक संस्कार याबद्दल उपदेश करतो. इंद्रजित रथावर आरूढ झाला आहे. मग लक्ष्मण हनुमानाच्या पाठीवर चढतो. इथे हनुमान पुन्हा एकदा रथाला पर्याय बनतो आणि मग इंद्रजित आणि लक्ष्मण यांचं तुंबळ युद्ध सुरू होतं. युद्धकांडातल्या 89व्या सर्गातल्या 41व्या श्लोकामध्ये असा उल्लेख आहे की विभीषण लक्ष्मणाला सांगतो
घाई कर आणि इंद्रजिताला ठार कर. निमित्तान्यनुपश्यामि यान्यस्मिन् रावणात्मजे त्वरतेन महाबाहो भग्न एपन संशय. अर्थात विभीषण लक्ष्मणाला म्हणतो की हे लक्ष्मणा, यावेळी इंद्रजिताच्या मुखावरील रंग बदलत चाललाय. तो निस्तेज होऊ लागला आहे. आता तो निस्संशय ठार होईल, तरी तू आता घाई कर आणि त्याचा वध कर. युद्धकांडातल्या 90व्या सर्गातल्या दुसऱ्या श्लोकामध्ये लक्ष्मण थकलेला आहे असं पाहून विभीषण इंद्रजिताबरोबर युद्ध करायला लागतो, परंतु स्वतःच्याच पुतण्याला ठार करायचं हा विचारच त्याच्या मनाला पटत नाही. शिवाय विभीषण इंद्रजिताशी युद्धात बरोबरी करू शकत नव्हता. थोडी विश्रांती मिळाल्यामुळे लक्ष्मण पुन्हा युद्धाला तयार होतो. बराच वेळ घनघोर युद्ध केल्यानंतर लक्ष्मण श्रीरामाची प्रार्थना करून इंद्रजितावर इंद्रास्त्र सोडतो. तदैंद्रमस्त्रं सौमित्रे संयुगेष्वपराजितं शरश्रेष्ठं धनुश्रेष्ठे विकर्षन्निदमिब्रवीत्. म्हणजेच युद्धात कधीही पराभूत न झालेल्या लक्ष्मणाने स्वर्गाचे अधिपती असलेल्या इंद्राच्या अध्यक्षतेखालचं अस्त्र त्याच्या उत्कृष्ट धनुष्यावर चढवलं. युद्धकांडातल्या 90व्या सर्गातल्या 76व्या श्लोकात इंद्रजिताचं शिर जमिनीवर पडतं असा उल्लेख आहे. प्रमध्येंद्रजितः कायात् पातयामास भूतले तद्राक्षस्तानुजस्य छिन्नस्कंधं शिरो महत्. म्हणजेच लक्ष्मणाने त्या राक्षसपुत्र इंद्रजिताचं भलं मोठं मस्तक धडापासून तोडून जमिनीवर पाडलं. जेव्हा ही वार्ता लक्ष्मण आणि विभीषण श्रीरामाला सांगतात, तेव्हा श्रीरामाला अतिशय आनंद होतो. युद्धकांडातल्या 92व्या सर्गातल्या श्लोक क्रमांक 9 ते श्लोक क्रमांक 12 पर्यंत श्रीराम लक्ष्मणाला आलिंगन देतो आणि त्याच्या मस्तकाचं पुन्हा पुन्हा अवग्रहण करतो असा उल्लेख आहे. यानंतरच्याच श्लोक क्रमांक 13 ते श्लोक क्रमांक 18 मध्ये श्रीराम असं म्हणतो की जेव्हा इंद्रजित ठार झाला तेव्हा रावण ठार झाल्यासारखंच आहे, म्हणून आता मीच विजयी होणार. या श्लोकातून श्रीराम विजयाचं श्रेय लक्ष्मण, हनुमान आणि सर्व वानरसेनेला देतो. वानरसेनेमधला सुषेण हा लक्ष्मण आणि क्षतिग्रस्त वानरसेनेवर औषधोपचार करून त्यांच्या जखमा बऱ्या करतो. युद्धकांडातल्या 92व्या सर्गातल्या 27व्या श्लोकात श्रीराम, लक्ष्मण, सुग्रीव, विभीषण आणि जांबुवंत बराच वेळापर्यंत विजयोत्सव साजरा करतात असा उल्लेख आहे. आता या पुस्तकात याआधी आपण रावण हा अहंकाराचं प्रतीक आहे हे बघितलं. मंदोदरी ही रावणाची पत्नी ही प्रज्ञेचं किंवा बुद्धीचं प्रतीक आहे हेही आपण बघितलं. सांख्य आपल्याला सांगतात की अहंकार आणि बुद्धी मिळून मनाची निर्मिती करतात. इंद्रजित हा रावण आणि मंदोदरीचा पुत्र आहे. याचाच अर्थ असा की इंद्रजित हा मनाचं प्रतीक आहे. मन हे सगळ्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवतं, म्हणून तर त्याचं नाव इंद्रजित आहे. आपण बघितलं की इंद्रजिताने श्रीराम आणि लक्ष्मणाला नागपाशात जखडून ठेवलं होतं. हे नागपाश म्हणजे मनातल्या अतृप्त वासनांचं प्रतीक आहे. आता या विश्लेषणात आपण बघितलं की इंद्रजिताच्या रथावर चापल्य, दृश्यादृश्यता आणि शक्ती दाखवणारी चित्र होती. आपण जेव्हा इंद्रजित हे मन आहे असा विचार करतो तेव्हा या चित्रात काहीतरी अर्थ आहे असं जाणवतं. श्रीरामाने इंद्रजिताशी लढायचं नाही असं नक्की ठरवलंय. विभीषणाचंही म्हणणं असंच होतं की लक्ष्मणानेच इंद्रजिताला ठार करावं आणि तो पुन्हा पुन्हा तसं ठामपणे सांगतोय. अशा रीतीने वाल्मिकी मुनींच्या म्हणण्याप्रमाणे इंद्रजित तुलनेने श्रीरामाच्या तोडीचा नाही, परंतु इंद्रजित आणि लक्ष्मण हे तुलनेने बरोबर आहेत, कारण ते दोघे मनाची 2 बरोबरीची आणि विरुद्ध टोकं आहेत. इंद्रजित म्हणजे मन
असा विचार करायला एक अडचण आहे. आपण बघितलं की लक्ष्मण म्हणजे समर्पित मन, म्हणजे तो पण मनाचाच एक भाग आहे. याचा अर्थ उच्च कोटीला पोचलेल्या योग्याच्या मनाचे दोन भाग पडतात. श्रोते हो, नीट लक्षात घ्या. उच्च कोटीला पोचलेल्या योग्याच्या मनाचे दोन भाग पडतात. एक म्हणजे समर्पित मन आणि दुसरं म्हणजे स्वार्थी मन. मनाच्या या दोन भागांचं अनुक्रमे लक्ष्मण आणि इंद्रजित हे दोघे प्रतिनिधित्व करतात. आता प्रश्नांची पुढची मालिका इंद्रजिताच्या विधीविषयीची आहे, जी त्याच्यासाठी शक्तीचा स्रोत म्हणून काम करते. आपण बघितलं की इंद्रजिताने एकदा त्याचे विधी पूर्ण केले की त्याला कोणीही हरवू शकत नाही, अगदी श्रीराम सुद्धा हरवू शकत नाही. मग असं असेल तर त्याच्या शक्तीचा स्रोत काय आहे? असं काय आहे की जे तात्पुरतं मनाच्या या घटकाला इतकं शक्तिमान करतं की चैतन्य देखील ते थांबवू शकत नाही? आता वाल्मिकी मुनी या शक्तीच्या स्रोताचा सविस्तर तपशील देत नाहीत. ते फक्त बाह्य स्रोत एवढंच सांगतात. बहुधा स्वार्थी मनाचा एखादा मायावी स्रोत उच्च कोटीच्या योग्याला या वळणावर पकडतो. वाल्मिकी मुनींच्या म्हणण्याप्रमाणे जोपर्यंत हा स्वार्थी मनाचा मायावी स्रोत कार्यरत आहे, तोपर्यंत योगी त्याच्याशी सामना करू शकत नाही किंवा त्याने सामना करूही नये. वाल्मिकी मुनी सांगतात त्याप्रमाणे यासाठी उत्तम मार्ग कुठला? तर धीर धरणे. कारण जरी ती मायावी शक्ती तीव्र ताकदीची असली तरी अल्पायुष्य आहे. स्वार्थी मनाच्या मायावी शक्तीचं आयुष्य बाहेरच्या स्रोतावर अवलंबून आहे आणि ते मर्यादित आहे. एकदा तिची ताकद संपुष्टात आली की जसं इंद्रजिताला लक्ष्मणाने हनुमान आणि विभीषणाच्या मदतीने ठार मारलं, तसं सत्वगुणाच्या मार्गदर्शनानुसार समर्पित मन आणि प्राणायामाचा वापर करून स्वार्थी मनाला कायमचं समाप्त करता येतं. यानंतर मग प्रश्न असा पडतो की जर इंद्रजित सुद्धा तुलनेने लक्ष्मणाच्या बरोबरीचं आणि विरुद्ध टोकाचं मन आहे, तर लक्ष्मण सुद्धा शक्तीच्या बाह्य स्रोतावर अवलंबून आहे का? त्याची सुद्धा मर्यादित बाह्य शक्ती आहे का? याआधी आपण अनेक वेळा बघितलं की जखमी झालेला लक्ष्मण फक्त श्रीरामाच्या सान्निध्यात आल्यानेच बरा झालाय. श्रीराम हाच समर्पित मनाच्या शक्तीचा स्रोत आहे. पण हा स्रोत बाहेरचा नाही, तर तो आपल्या आतच आहे. या विवेचनानंतर आज इथेच थांबूया. भाग 44 संपला.